नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी पीआयक्यू बेस मनमार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कंबाइंड ग्रुप बी 2025 चा अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत। कट ऑफ ठरवणार जे महत्त्वाचे घटक असतात ते सुद्धा पाहणार आहोत। परंतु लक्षात घ्या, कट ऑफ ठरवणं फार टफ काम आहे, कारण की सोपं नाही आहे। कारण की एमपीएससी चा कट ऑफ पर्यंत आपण एक्झॅक्ट पोहोचणं खूप कठीण काम आहे। परंतु आपण त्याच्या जवळपास जरी पोहोचलो तर नक्कीच नाही का मेनची तयारी कोणी करावी यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असते दरवर्षी। परंतु नक्कीच त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा अंदाजित कट ऑफ आहे। हा चुकू सुद्धा शक्य, लक्षात घ्या। परंतु मी अंदाजित कट ऑफ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे की सर कट ऑफ काय लागते, तर मी नक्कीच नाही का एक व्हिडिओ बनवणार आहे असं म्हटलं होतं त्यांना। तर नक्की बघा, कट ऑफ ठरवणारे काय सर्वात महत्त्वाचे घटक जे आहे तो आहे एक तर वॅकन्सी असते आणि ते सर्वात महत्त्वाचा घटक असते तो आहे पेपरची काठिण्य पातळी। पेपर कसा होता, जागेपेक्षा नाही का पेपरची काठिण्य पातळी फार मॅटर करत असते। कारण की पेपर जर बघा जागा जास्त राहिल्या आणि पेपर सोपा राहिला कट ऑफ वाढणार आहे। परंतु इथं कसं यावर्षी जर पाहिलं आपण 2024च्या तुलनेत 2024 मध्ये 480 जागा होत्या, परंतु आता यावेळी 750च्या वरच आहे जागा समथिंग, लक्षात घ्या। परंतु जर आपण पाहिलं तर पेपर सुद्धा कसा आहे, कठीण आहे। त्यामुळे नाही का कट ऑफ नक्कीच खाली येणार आहे। हे दोन गोष्टी फार मॅटर करते, पेपर कसा होता आणि जागा। आणि त्याच्यापेक्षा जर सर्वात म्हटलं तर पेपर कसा होता, हार्डच होता पेपर, मॉडरेट टू हार्डच होता। बऱ्याच व्यक्तीचे मार्क कमी झालेले आहे, लेंदी होता, खास करून लेंदी असल्यामुळे अटेम्प्ट कमी झाला आणि अटेम्प्टचा परिणाम मॅथ अँड रिजनिंग होणार आहे। त्यामुळे बऱ्याच जणांचे कमी झाले आहे। काही जणांचे चांगले सुद्धा येऊ शकते असं काही नाही आहे, परंतु काही जणांचं त्या दिवशी आपण म्हणू शकतो काहीतरी त्यांना इन्सेंटिव्ह भेटलेला आहे, काही जणांना नाही भेटला। असं नाही म्हणता येईल की अभ्यासच केला नाही कोणी। कसं एक तासामध्ये मॅनेज करणं फार कठीण काम असते। ज्याचा एक तास चांगला गेला त्याचा पेपर चांगला जातो आणि ज्याचा नाही गेला तर 4-5 मार्क कमी राहू शकतात आणि त्याला आपण म्हणतो सिली मिस्टेक, लक्षात ठेवा। आपण पाहूया अंदाजित कट ऑफ। बघा, एसीबीसी आणि ओपनचा कट ऑफ सेम लागते, तर लक्षात घ्या। मागं होता 62.50 चा, तर यावर्षी माझा अंदाज आहे की 53.50 ते 55.50च्या दरम्यान लागू शकते, हे माझा अंदाज आहे, लक्षात घ्या। त्यानंतर फिमेलचा कट ऑफ जे होता मागं 59.25 होता, यावर्षी तो 49.50 ते 50.50च्या दरम्यान लागू शकते। त्यानंतर एससी जी आहे, एससीच्या जागा यावर्षी जास्त आहे, लक्षात घ्या। एससीचा कट ऑफ होता 61.50, यावर्षी तो लागू शकते 50.50 ते 51.50, हे आहे ओपनचा त्यांच्या एससी मधला। आणि फिमेल मध्ये 58.25 होता मागं, यावर्षी तो 46.50 ते 47.50च्या दरम्यान लागू शकते। त्यानंतर बघा, एसटीचा जो कट ऑफ आहे, एसटी ते 56.50 आहे मागचा, तर यावर्षीचा जो कट ऑफ आहे तो 44.50 ते 46.50च्या दरम्यान एसटीचा कट ऑफ लागू शकते। आणि त्यामध्ये जर म्हटलं एसटी फिमेल मध्ये तर तो होता 52.50, यावर्षी तो 40 ते 41.50च्या दरम्यान लागू शकते, हे एसटीचा आहे। एसबीसी जो आहे तो 61.25 होता मागं, ओपन पेक्षा 1 मार्कांनी कमी होता, तर यावर्षी तो नाही का 52.50 ते 53.50च्या दरम्यान लागू शकते। फिमेल मध्ये जर पाहिलं तर 50 ते 51.50च्या दरम्यान, हे लक्षात घ्या। ओबीसीचा जागा सुद्धा जास्त आहे यावर्षी, तर मागं 62.50 म्हणजे ओपनच्या इतकाच लागला होता, परंतु ओपन पेक्षा 1-1.5 मार्क कमी लागू शकते। यावर्षी 52.50 ते 53.50च्या दरम्यान। आणि फिमेल मध्ये जर पाहिलं तर 50 ते 51.50च्या दरम्यान लागू शकते। आणि ईडब्ल्यूएस मध्ये जर पाहिलं तर ईडब्ल्यूएस मध्ये मागं 57.25 चा लागला होता, म्हणजे जवळपास 5.25 न कमी, तर यावर्षी तो 47 ते 48च्या दरम्यान लागू शकते ईडब्ल्यूएस। आणि फिमेल मध्ये 54.75 होता, तर तो 44 ते 45च्या दरम्यान लागू शकते। हा कट ऑफ जे आहे हा अंदाजित कट ऑफ आहे, नक्कीच यामध्ये कमी जास्त होऊ शकते। जागा येणारच आहे, कारण की मागणी पत्र एसआरचे गेलं होतं आणि एसटीआयच्या ओपनच्या येऊ शकते खास करून, हे अंदाज, कारण की मागे त्यांनी मागणी पत्र पाठवलेलं असं म्हटलं होतं, लक्षात घ्या। हे अंदाजित कट ऑफ आहे, त्यांनी आपापल्या स्तरांवर ठरवा, हे मी माझा पर्सनल सांगत आहे। याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते जर, आणि ज्या व्यक्तींना नाही का म्हणजे हे जरी असलं तरी ज्या व्यक्तींना 50+ जरी मार्क आहे, परंतु त्यांना अनुभव आहे कायचा मेन्स असू शकते, कधी त्यांनी जे चांगला आहे, तर त्यांनी नाही का नक्कीच नाही का इंग्लिश मराठी सुरू करायला हरकत नाही आहे। ज्यांचा 1-2 मार्कांनी कमी असेल किंवा 50च्या खाली असेल किंवा 50च्या जवळपास असेल, त्यांनी मेन्सची तयारी करायला पाहिजे। कारण की मेन्स मध्ये जीएस टॉपिक आहे, जे आपले कॉमन सब्जेक्ट आहे प्रीला आणि मेन्सला, ते तर नक्कीच करायला पाहिजे। सोबत जर तुम्ही इंग्लिश मराठी जर घेतलं तर नक्कीच तुम्ही ज्यावेळेस नाही का मेन्सला जासाल
त्यावेळेस नक्कीच तुम्ही नाही का त्या अटेम्प्टमध्ये ते काढू शकता असा अंदाज आहे, लक्षात घ्या. कारण की ज्या व्यक्तीला नाही का 45च्या खाली मार्क असेल किंवा 40 42 खूप कमी मार्क असेल परंतु आपल्याला वाटत आहे की आपल्याला नाही का प्री निघत नाही आहे, तर आपण नाही का GS वर आणि मॅथ अँड रिजनिंगवरच भर द्यायला पाहिजे. आणि काय चुकवता नेमकं आपण ते तुम्ही पाहिले पाहिजे. आणि ते कुठं समजणार आहे, हे आता जे पेपर झाला त्याच मध्ये. आणि कसं 100% जेन्युइनली अनालिसिस करायचं की इतिहासमध्ये जर 10 क्वेश्चन आले असेल आपल्याला, उदाहरणार्थ 10 पैकी जर मी आता आज इतिहास असे मी सब्जेक्ट टाकणारच आहे की जे PIQ होते आणि ते तुमचे आलेच पाहिजे, काही चुकालेच पाहिजे ना नेमकं. परंतु जर आपले इतिहासमध्ये जर समजा 10 आहे, 10 पैकी जर 6 बरोबर आहे 4 चुकले, परंतु त्या 4 मध्ये असे चुकले की जे 2 PIQ होते किंवा PIQ अनालिसिस होते, जे केलं तर येत होतं. तर तसे तुम्ही नाही का हर सब्जेक्टचे पहा, जसे 2-2 येते तुमचे, मग त्याची टोटल करा की तुम्हाला ते टोटल दिसली 15-20 मार्काची, 15 ते 17 मार्क तर आरामशीर राहणार आहे की ते तुम्हाला समजणार आहे की PIQ होते किंवा अनालिसिसचा भाग होता, परंतु माझी रिव्हिजन नाही झाली किंवा कुठेतरी कमी पडलो किंवा सिली मिस्टेक झाली किंवा एक तासात जमलं नाही, अशा बऱ्याच गोष्टी असते ते पहा आणि नेमकं त्याच्यावर नाही का काम करा. आणि तेच तुम्हाला नाही का बघा, तुमचं जर 40 समजा 45 मार्क आहे आणि 15 प्रश्न जर तुमचे असेच चुकत आहे, गोल असू शकते किंवा माहीत होतं गोल चुकला किंवा PIQ होतं परंतु मला कळलं नाही, परंतु आता कळत आहे PIQ होतं, हे तुम्ही शोधा आणि ते 15 प्लस मार्क तुम्ही त्याच्यात प्लस करा. जवळपास तुम्ही किती जाता, 45 प्लस 15 60, इथं 60 आहे पण निगेटिव्ह कमी होते, 62-63 मार्क जाता तुम्ही, हे असं पकडा. आणि दुसरं काही नाही, तुम्हाला दुसरं कोणी काही सांगू शकत नाही. जे तुमचा पेपर सेट झालेला आहे तेच तुम्हाला सांगू शकते की नेमकं तुम्ही कुठे चुकत आहे. त्याच्यावर काम करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. 2026 साठी नाही का नक्कीच नाही का 2-4 दिवसात नाही का व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन की जेणेकरून जे नवीन स्टुडंट आहे त्यांना नेमकं काय करायचं, कोणती बुक लिस्ट असली पाहिजे, काय वाचलं पाहिजे, याबद्दल नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करतो मी. आणि तुम्ही नाही का काही मार्काने कमी झालं नक्की त्यावरच काम करा, कारण की तेच तुम्हाला नाही का इतरांपेक्षा वेगळं करू शकते. तर अशा पद्धतीने नाही का सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. परंतु जे कंबाईंड ग्रुप बी आणि कंबाईंड ग्रुप सी याचे जे पेपर झालेले आहे याचे नाही का नक्कीच नाही का मी 10-10 प्रश्नाची सोर्स टाकण्याचा प्रयत्न करतो 1-2 आठवड्यात टाकण्याचा, नक्कीच लवकरच टाकण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून जसं आता मी मागं पॉलिटीचे 15 क्वेश्चन टाकले आहे, त्या 15 मधले तुम्हाला समजलंच असेल की किती रिपीट आहे आणि किती आपल्याला आले पाहिजे, किती चुकाले पाहिजे, ते मी ते टाकलेलं आहे. असे हर सब्जेक्टचे टाकतो, जेणेकरून काय होईल की तुम्हालाच कळणार की PIQ रिपीट होते किंवा नव्हते, आणि PIQ होते आणि तर कुठून आले हे तुम्हाला सध्या कळणार आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांना हे कळत नाही, लक्षात घ्या. जुन्या विद्यार्थ्यांना कळून जाते की नेमकं इच्छा होतं, असं होतं तसं होतं, परंतु तुम्हाला नाही का सोप्या गोष्टी सुद्धा माहित नसते, कारण की बुक कोणतं वापरलं, कोणत्या बुक्स मध्ये येत आहे, कोणतं PIQच होतं, परंतु मी तर त्याला जास्तच वाचलं अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकते. नेमकं त्या PIQ सोर्स मधून तुम्हाला नक्कीच डायरेक्शन कळणार आहे की नेमकं MPC काय आहे हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने नाही का त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मागं मी नाही का 2024 चे टाकले होते आपल्या ग्रुप बी आणि सी चे, नक्कीच तुम्ही ते पहा. आणि 25 चे नक्कीच 1-2 या एखाद्या आठवड्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.